अरे आलात ना, नामाला किती महत्व आहे. माऊली आपल्याला सांगतात करतुम करतुम अन्यथा करतुम. माऊली म्हणतात नाम घ्या, नाम घ्या. नामानं माणूस पाप जळतो, पुण्य वाढतं. आणि नाम किती पवित्र आहे. अरे कसंही घ्या ना, कामामध्ये काम, तुम्ही काही म्हणा राम राम, तुमचं कामही होतं आणि रामही होतं का नाही. अगं स्वयंपाक करता करता रामकृष्ण रे. तुम्ही चपात्या करता का, पोळ्या पोळ्या करता का, पोळ्या पोळ्या, चपात्या चपात्या, अगं भाकरी करीता का, भाकरी बोलत जा ना. भाकरी करता का, भाकरी पोळ्या चपात्या, आणि मग बास ना. आता लई सोपन ना. आम्ही भाकरी करायला बसल्या ना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान चपात्या, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, 3 in 1 काम. झाली भाकर, झाली वाचा शुद्धी, झालं भजन. नामस्मरण घेतलं का भाकरीत जातं. ज्याला खायला दिली त्याच्या बुद्धीत बदल होतो. आपल्या महाराज वनोलीच्या सगळ्या बाया म्हणतील बरं झालं बाय सरपंच साहेबानं, माझ्या सभापती साहेबानं वसंत भाऊने पुरीला आणले बाय शीतलबाईला. लय सोपल सांगते बाई शीतलबाई. भाकरी करता करता भजन म्हणलं असतं बाई शीतल, पण तोंडात मिसरी बाका बाका भाकरीवर पडल ना बाय. आणि भाकरीवर मिसरी पडली तर पप्प्याबाचा बाप वल्ल्या धपलीनं ठोकीन बाया. तुमचंही बरोबर आहे. भाकरी करताना भजन म्हणू नका. मग भाकरी करताना म्हणू नका. लेकराला पाळण्यात टाकता का जुळीत जुळीत, वा. लेकरू पाळण्यात टाकलं त्याला जुळीला दुरी राहते, बरोबर. पाळण्याला दुरी. आणि किती सोपं बरं आत्याबाई, आणि किती सोपं बरं यमुना अक्का. ते लेकरू टाकलं का, बाळा जो जो रे रघुनंदना माझ्या कुलभूषणा. किती भजन म्हणता येतं, पाळणा म्हणता येतं. जुने पाळणे आठवत्या का तुम्हाला. छत्रपती शिवाजी राजांना आई साहेब पाळणे म्हणत होत्या, म्हणून तर लेकरू घडलं. नाही तर आपले पाळणे पहिल्या दिवशी जलमलं बाळ, जलमल्यावर पालत पडलं. अरे जलमल्यावर पालथच पडत ते. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, आणि बाळाचं नाव चमन गोटा. बाळ करीत झोळीतून ताटा, जो बाळा झोळी. आता तुला ताटा करतं का बाटा फेकून मारतं, तूच पाहि ना. भजन किती सोपं आहे. लेकराला पाळण्यात टाकलं ना, आई ना म्हणावं देवाची येद्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 3 in 1 काम. दोरी हल्ली का पाळणं हल्लतो, पाळणं हल्लं. आई भजन म्हणली का आईचं पाप जळतं, वाचा शुद्धी होते, पुण्य वाढतं. आणि आईचं भजन ऐकून ऐकून लेकरू झोपलं, त्याच्या बुद्धीत बदल होतो. पण आपल्या बाया असं म्हणतील का, एकटा आधी लेकरू पाळण्यात टाकी ती दोरी धरी ती यू हाड हाड, यू हाड हाड, आलं गेलं तसंच गेलं. यू हाड हाड वाली. अरे वाघासारखे लेकर जन्माला घातले आणि यू हाड हाड लावली. त्या यू हाड हाड पायी तर कोणत्याही दिवसात आता पाऊस यायला लागला. कधी पाऊस आता, उन्हाळा कळाना, पानकाळा कळाना, काहीच कळाना. माझी विनंती, माऊली आपल्याला सांगतात नाम घ्या. माऊली म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही. अरे जे माऊली करतुम अन्यथा करतुम, जी माऊली का ज्या माऊलीच्या दारात सोन्याचा पिंपळे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ, ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ. हो हो हो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. महाराज म्हणतात करील ते काय नो हे माराव. अरे माऊलीच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा. आमचे सगळे इथले वनोलीच्या बाया म्हणतीन बाई लय डागिन्याला भाव वाढला बाई. पाप्याच बाप काय डागच करीत नाही बाया. बरं झालं बाय शीतलताईनं सांगितलं माऊलीच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. आता यांना उद्या पिकअप मध्ये घाली ते सगळ्या आळंदीला पाठविते. आणि आळंदीला गेले का सगळ्या पिंपळाचे पानं तोडून आणते आणि गळ्यात डाग घालून गावात हिंडते. ए माई लाडक्या बहिणींनो, सोन्याचा म्हणजे खरोखरच्या सोन्याचा नाही ग, सुखाचा पिंपळ आहे. जो येईल त्याला सुख देणारा पिंपळ माऊलीच्या दारात आहे. लोकाला सांगायला गेलं का लोक टांगायला नाही त्यात, काहीला काहीच कळत नाही. काही लई येडे, इतके येडे काय करतो तेही कळत नाही, काय आला ते. अरे हे मिळालं नामस्मरणासाठी, याची किंमत सोन्याचं म्हणजे खरोखरच्या नाही, सुखाचा पिंपळ आहे. पण तेळण काही लई येडे हेमंत दादा, इतके येडे. ऐका बरं का, मी जे तुम्हाला उदाहरण सांगणार आहे त्याला ऐकायला तुम्हाला 5G ची रेंज लागण. ऐका, पुढून 50% याडा आला, इकडून 100% याडा चालला. आणि आपल्या चौकात त्याची गाडी झाली म्हणे राम 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 राम.
हे 50% येडं आणि ते 100% येडं. मग ह्या 50%नं त्या 100% येड्यावाल्याला विचारलं, सांग माझ्या पिशवीत काय आहे. हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला. हे काय म्हणलं त्याला, माझ्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला. आणि ते अंडे किती आहे हे सांगितलं तर ते 15चे 15 अंडे तुला. आणि ते अंडे कशाचे हे सांगितलं तर ती अंड्यावरची कोंबडी बी तुला. तरी ते पुढचं याडपाट म्हणतं लय अवघड ऑप्शन दे. मला असं वाटतं कांद्यात नेऊन आणला पाहिजे हा. अरे एवढं सोपं सांगून जर उजेड पडत नाही तर का डोके आपटावा का. काहीला काही सुद्धा कळत नाही. इतके येडे, इतके किती येडे. फॉर दिस एक्झाम्पल किती येडे. महाराज आपली सटाणीची एखादी मुलगी मुंबईला दिली. 2 वर्षपूर्वी काय माहेरला आली नाही कारण तिच्या नवऱ्याला सुट्टीच नव्हती. आणि महाराज जावई बापू परदेशातून सटाण्यावरून महाराज नाशिकला आले आणि त्यांनी फोन केला, चला जा मामा माझ्या बरोबर मुंबईला. 2 वर्ष झाले तुम्ही काय आले नाही. आता मी आलो महिनाभर परदेशातून सुट्टीला. तुम्ही जावई बापू, मी सटाण्यावरून डायरेक्ट रेल्वे मला येतो म्हणे. बरं रेल्वे येतो म्हणे मी माझ्या पद्धतीनं. महाराज त्या म्हातारानं पिशी बाप कधी महाराज मुलीच्या घरी रिकाम्या हातानं जात नाही, कधीच नाही. भरल्या हातानं घरी गेलं लिकीच्या तर भरल्या हातानं घरी लक्ष्मी येत असते. तत्पर्य देवाच्या मंदिरात जाताना माई रिकामी कधी जायचं नाही. कधी गुलाबाचं फुल न्या, कधी फुल न्या, कधी साखर न्या, कधी गुळ न्या. तुमच्या हातात जे सापडल ते न्या, देवात तेवढा ठेवून द्या. पाया पडताना रिकामं कधी पडायचं नाही. संताकडे जाताना, देवाकडे जाताना, गुरुच्या पाया पडताना रिकाम्या हातानं कधीच जायचं नाही, भरल्या हातानं जायचं. अहो पण आपली इतकी उरफटी आहे, उघड्या पायानं कीर्तनाला येत्यात आणि भरल्या पायानं घरी जात्यात. ज्याला कळलं त्याला कळलं, नाही कळलं त्याने मग काल्याला या. आता काय करत्या बाबा हो, कळत नाही महाराज. लक्षात ठेवा, समजने वाले को इशारा ही काफी होता है. ऐका, पुरीच्या घरी बाप निघला. महाराज अशा पिशा भरल्या आणि ते म्हातारं रेल्वेत बसलं आणि मुंबईला गेलं. महाराज 2-3 दिवस ते म्हातारं मुंबईला राहिलं. त्या म्हाताराला मुंबईचं वातावरण दमटते करमाना. म्हातारा जावई बापूला म्हणे मला रिझर्वेशन करून द्या, मी चाललो म्हणे माझ्या गावाला. मग त्या जावई बापूनी त्याला ते स्लीपर झोपून जायचं, त्याला स्लीपरच म्हणते ना रेल्वेमध्ये, स्लीपर क्लोच. ते तिकीट बुक केलं, वरचं झोपून जायचं म्हाताऱ्याला. आणि सगळं खाया प्यायला दिलं, म्हाताऱ्याला रेल्वेत बसून दिलं, वरचं तिकीट त्या म्हाताऱ्याला. बरं त्या म्हाताऱ्याला शुगर आणि बीपी, ज्याला शुगर बीपी त्याला 3दा बाथरूम लागत. ज्याला शुगर आहे त्याला 3दा बाथरूमला जावं लागतो. बरं ते म्हातारा असं जाड होतं आणि त्याला वरचं बरं सीट मिळालं झोपायचं. ते म्हाताऱ्याला बाथरूम आली का ते म्हातारा उतरायचं, थर कापायचं उतरताना, चढताना थरथर. 3दा बाथरूमला उतरायचं आणि 3दा वर चढायचं. 3दा बाथरूमला उतरायचं आणि 3दा वर चढायचं. उतर चढ अशा म्हाताऱ्याच्या पोटऱ्या सुजल्या, गोळे आले गोळे. घरी गेल्या बेलवर पिसाड्या फेकून दिल्या आणि 2 गोदाड्या घेऊन झेंडूबाम लावून झोपलं. बायको म्हणे बाई लिकीच्या घरी गेले ना, असं काय झालं, एवढे कसे दमले. म्हणे अरे त्या जावायनं कोणतं तिकीट बुक केलं, वरून ते रेल्वेत झोपायचं. अरे वर ते उतरायचं, बाथरूमला चढायचं, उतरायचं. हे अशा पोटऱ्याला गोळे आले म्हणे, चढवायचं उतरायचं. बायको म्हणे येडे का खुळे, अजूनही जगात माणूसशी शिल्लक आहे. मग खाली जेवढे माणसं बसेल होते त्याच्यातल्या एखाद्या भाऊला, दादाला म्हणायचं, दादा मला शुगर बीपीमुळं लई त्रास आहे, उतरायचं चढायचं बाथरूमला, मला त्रास होतो, मग माझं शीट वरचं तुला घे, तुझं खालचं शीट मला दे, बरोबर आहे का नाही, असं म्हणायचं. तो म्हणे हा तेवढं मला कळत नाही का, पण खालच्या शीटवर विचारायला कोणीतरी पाहिजे होतं ना. कळलं का तुम्हाला, कळलं ना. हा कळलं. इतके येडे का त्यांना काहीच कळत नाही व, इतके येडे. इतके येडे. अजून सोपं उदाहरण देते, किती सोपं ऐका तुम्हाला महाराज. तालुक्यात जिल्ह्यात हिंद केसरी पैलवान गाजलेला पैलवान, लाख रुपये शिवाय कुस्ती खेळत नव्हतं. त्याची चालूच कुस्ती 51,000 पासून लागायची. तालुक्याला गेला हिंद केसरी मोठा पैलवान, 1 लाख रुपयाचं बक्षीस जिंकलं. हे मोठी ट्रॉफी मिळाली. हाय शालीन बिलीन कपडे पैसे हाय नादच खोळा. आणि जुना काळ महाराज फाट्यावर गाड्या उतरून द्यायच्या आणि गावाकडे पै निघलं. रात्री 1 वाजला आणि चोराला कळेल होतं याला नगदी 1 लाख रुपये कुस्तीची भेटेली. त्या चोराने महाराज शांताराम तात्याच्या वड्यातच त्याला गाठलं. त्या शांताराम तात्याच्या वड्यात ते बसेल होते, इकडून रामभाऊ अण्णाचा लिंबा खाली, काही कळलंच नाही त्याला. चोर जे आले शांताराम तात्याच्या वड्यातून, याला असं धरलो, हाय बदाडला, असा हाणला, पार रक्त भांबाळ केला, त्याचे कपडे फाडले, नगदी 1 लाख रुपये रोख घेतले बक्षिसाची रक्कम. त्याचं सन्मान चिन्ह तोडलं, मोडलं, फाडलं, फेकून दिलं. ती ट्रॉफी फाडून टाकली. असा बुक्क्याचा मार दिला, 2 दात पाडले, रक्त भांबाळ केला, दिला दामटून घरी काढून.
पहाटे 3 वाजता घरी गेला, दार वाजवलं, बायको रडायला लागली म्हणे माई मा वाघ काय कुस्त्या खेळतो, माया वाघाला एवढं मारलं, ज्या अर्थी माझ्या नवऱ्याला त्या चोराने एवढं मारलं, त्या अर्थी तुम्ही 7-8 चोर तर जायबंदी केली असतील. तो हा एवढा येडा आहे का, आपली कुस्तीच बोली 51,000पासून चालू होती, फुकट खेळायला मोकळा आहे का म्हणे मी, फुकट खेळत नाही म्हणे मी, त्यांनी बोली नाही लावली म्हणे, मग टोले खाऊन तू घरी आला भाऊ. अरे तो पैलवान येतो धपाधप कुटायला पाहिजे होतं, पण ते फुकट खेळत नव्हतं ना महाराज. तसंच आहे ह्या बाबा यांना कळलं, तुम्हाला कळलं महाराज. मग हे टोले खायची बारी येते, मग हे मिळालं ना, याच देही गडे तैसेचे येणे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. हे पुन्हा मिळणार नाही ना. पुनरवित्त पुनरमित्त पुनर्भार्या पुनर्मयी येतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षी गणना, शतवर्षाची गणना, मध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ म्हटलंय, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, मग त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, पुन्हा न मिळणार नाही. मनुष्य जन्म दुर्लभ हे मिले ना बारंबार, तरुवर से फल गिरे फिर न लगे बारंबार. मनुष्य जन्मानुमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओम साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. आलं कळण त्याला हो. मग महाराज म्हणतात ज्ञानोबारायांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, पण कळण त्याला आपल्याला कळतच नाही हो महाराज. हा देह मिळाला कशासाठी, भजनासाठी. मग राम आणि कृष्ण इथं घेता येतं हो. मग